नमस्कार. पल्लवी ब्लॉगमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आज मी तुम्हाला ऐकवणार आहे माझ्यातलं स्वयंपाकघर. प्रत्येक गृहिणीला, प्रत्येक बायकोला, प्रत्येक आईला, प्रत्येक बहिणीला, प्रत्येक स्त्रीला आज काय स्वयंपाक करायचा हा नेहमी प्रश्न पडलेला असतो. चारही प्रहर सकाळी वेगळं, दुपारी वेगळं, संध्याकाळी वेगळं, रात्री वेगळं. भाजी तरी काय करायची? हा प्रत्येकीला पडलेला प्रश्न असतो की नाही? आणि तिच्यातलं जे स्वयंपाकघर असतं, ते सजवताना जी तिची तारांबळ होते, जी गंमत होते, ती आज मी तुम्हाला ऐकवणार आहे. पण हा व्हिडिओ बघण्याआधी तुम्ही सगळ्यांनी माझं चॅनल आधी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर ऐकूया माझ्यातलं काय तुमच्या प्रत्येकीतलं स्वयंपाकघर. कणिक 5 किलो, तांदूळ 3 किलो, तुरीची डाळ अर्धा किलो, शेंगदाणा तेल 1 लिटर, शेंगदाणा अर्धा किलो, साखर 1 किलो, डाळीचे पीठ पाव किलो. हां, एवढं आता बस हं. लागलं तर पुन्हा मागवता येईल. अगं अगं हे काय काय लिहितेस म्हणजे काय? अगं किराण्याची यादी. नाही, नाही, नाही बाई. आज मी काही लिहिणार नव्हते हं. नाही. अगं नाही बाई. अगं पण मला अगं मला काय कुठे येतंय आणि काय विषय सुचतोय मला? एखादा विषय घेऊन जर मी काही कुठे लिहू शकले असते, तर माझे तर हेच ना विषय. किराणा, भाजी, वेगवेगळे पदार्थ आणि स्वयंपाकघर, एके स्वयंपाकघर. अगं हेच तर येतं मला बाई. हां, जास्तीत जास्त मी रेसिपी सांगू शकते. पण ते लिहिणं वगैरे बाई नाही गं बाई, नाही जमणार. इतकं अवघड काम जर मला आलं असतं, तर मी तर बाई मोठी लेखिकाच झाले असते ना. पण नको गं बाई, हेच बरं आहे माझं. हं. माझा आनंद काय तर सगळ्यांचं वेळेवर उदरभरण करायचं. त्यांनी मनसोक्त ढेकर दिला की मी तृप्त. अगं ही प्रक्रिया केवढा आनंद देणारी आहे काय सांगू तुला. एखादी भाजी करताना ती कढई आचेवर ठेवण्यापासून तेल, मोहरी, हिंग, जिरे, कढीपत्ता टाकताना जे वेगवेगळे वास येतात आणि आपण पुढे सरकत जातो. हेच तर खरं आयुष्य असतं ना. तुमच्या आयुष्यात तुम्हाला फोडणी नीट देता आली पाहिजे. ती जर बिघडली तर पदार्थ बिघडतो. त्याची चव, वास सगळंच. आणि असं नाही की एकदा केलं की सगळं संपलं. रोज नव्यानं, नव्या रूपात स्वतःला सजवतो तसं तो पदार्थही सजवावा लागतो आपल्याला. तो उत्तम झाला तरच तो गट्टम होतो. मी आहे गृहिणी. मला याचा खरंच खूप अभिमान वाटतो. रोज नवे-नवे टास्क येतात समोर, ते खेळायचे असतात सतत मला. खरं तर जिंकण्याची पण सवय झाली हं मला. माझ्या घरातल्यांच्या चेहऱ्यावरचे एक हास्य मला अनेक स्पर्धा जिंकल्याचा आनंद देतो. खरं तर माझी ओळख हीच आहे. स्वयंपाकघरातच होते. मी तर तिथली पदवी धारण केली. ते जे पद मला देईल, ते मला भुषवावं लागतं. सकाळपासून भिंगरीसारखं गरगर घरभर फिरायचं, ओठात शब्दांचा ओलसर समुद्र रचायचा, कधीच न पिनअप केलेला पदर कमरेला खोचून, कधी स्वतः फोडणीहून तडतडायचं, तर कधी स्वतः कुकरची वाफ होऊन आपल्या आत कोंडून घ्यायची. तेलपिठांच्या डागाच्या पदरानंच घामेजलेलं तोंड टिपायचं. साडीचा बोंगा आघळ-पगळ आवरत संसाराचा डोलारा फुलवत राहायचं. पण माहितीये, या स्वयंपाकघरानं मला फक्त पोळ्या लाटायला शिकवलं नाहीये. या स्वयंपाकघरानं मला माणसं वाचायला शिकवले. कोणाच्या ताटात भाजी वाढताना त्याचा दिवस कसा गेला हे ओळखायला शिकवलं. कोणाच्या आवाजातला थकवा आणि कोणाच्या डोळ्यातली चिंता समजायला शिकवलं. कोणाला आज फक्त भूक लागली की कोणाला मायेचा घास हवा आहे हे ओळखायला शिकवलंय. किती गंमत आहे ना. माझ्या हातून हजारो पोळ्या झाल्या असतील, पण प्रत्येक पोळीवर कुणाचं ना कुणाचं नाव लिहिलेलं असतं. मुलांची काळजी, नवऱ्याची धावपळ, आईबाबांची तब्येत, पाहुण्यांचा आग्रह, सणावारांचा उत्साह, सगळं त्या पोळीच्या वर्तुळात मावत असतं. पण मग एक दिवस लक्षात येतं की आयुष्यभर आपण भाजी शिजवत नव्हतो, आपण नाती पण शिजवत होतो. आपण आमटीला फोडणी देत नव्हतो, आपण घराला ऊब देत होतो. आपण फक्त ताट भरत नव्हतो, आपण माणसं जोडत होतो. कितीतरी वेळा स्वतःची भूक मारून दुसऱ्याचं पोट भरलं. कितीतरी वेळा स्वतःच्या डोळ्यातलं पाणी पुसून दुसऱ्याला हसवलं. कितीतरी वेळा स्वतःचा राग गिळून गरम-गरम पोळी वाढली आणि कुणालाच कळलं नाही. कारण गृहिणीच्या अश्रूंना आवाज नसतो. ते वाफ होऊन उडून जातात, कुकरच्या शिट्टीसारखे. फोडणीच्या तडतडीत, भांड्यांच्या आवाजात
आणि दिवस संपला की रात्रभर थकलेल्या पायांवर हात फिरवत ती पुन्हा उद्याच्या न्याहारीचा विचार करत बसते. कधी कधी वाटतं माझं नाव कुठे लिहिलं गेलंय का, या घरांच्या भिंतीवर, या ताटांवर, या डब्यांवर, या पोळ्यांवर. पण लगेच उत्तर मिळतं, हो लिहिलं गेलंय. माझं नाव कुठे शाईने नाही, तर या घरातल्या प्रत्येकाच्या रक्तात मिसळले. माझ्या हातच्या घासासोबत, माझ्या काळजीसोबत, माझ्या प्रेमासोबत, माझ्या अस्तित्वासोबत. अगं बाई, आज तर कुकरची शिट्टी तोंडाला लावल्यासारखी मी आपली बोलतच सुटली आहे. माझी भाजीची यादी राहिली करायची. हे लिखाण वगैरे काही माझ्याच्यानं होणार नाही, शक्यच नाही आहे मला. पण कधी कधी वाटतं की माझ्या हातातला डाव जरी लेखणी नसला तरी मी रोज एक महाकाव्य लिहिते, चुलीसमोर उभी राहून. घामाच्या शाईनं, मायेच्या अक्षरानं आणि प्रेमाच्या पानांवर. माझं आयुष्य इथंच बांधलं गेलंय घट्ट, माझ्या स्वयंपाकघराशी. आणि खरं सांगू, हे बंधन नाही आहे, हीच माझी दुनिया आहे, हीच माझी ओळख आहे आणि हीच तर माझी सर्वात मोठी कविता आहे. भाकरीच्या वर्तुळात माझं आभाळ सामावलं, आमटीच्या सुगंधात आयुष्य सारं दरवळलं. नाव नसे कुठे माझे तरी घरभर मीच आहे, घराच्या धाग्यांनी हे माझं जगणं गुंफलं.